सद्गुरू म्हणजे कोण आपण बघितलं, निराकार तोची आकारला, निराकार परब्रह्म स्वरूप मूर्त रूपामध्ये येतो, त्याला आपण सद्गुरू. कारण आम्हाला संत शिरोमणी मनमत माऊलीने सांगितलंय त्या गुरुचं स्वरूप. तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक शिष्य होता, गुरुवर अतिशय प्रेम होतं, परमरहस्य वाचू लागला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गुरु हा देव आहे, गुरु हा महादेव आहे, पण त्याचं स्वरूप आम्हाला दिसलं का? दिसत नाहीये. मग एक जाणकार होता, जो जास्त गुरुच्या जवळ होता, अशा जाणकाराला त्या लेकरानं विचारलं, म्हणले सांगा म्हणले की सद्गुरू कोणासारखे आहेत? गुरुरूप हे कोणाचे, सांगा मूळ कैसे याचे. त्याचं मूळ काय आहे? त्या जाणकाराने सांगितलं, म्हणले कैलासपती परमेश्वर. या भूमंडळावरील भक्ताचं दुःख कमी करण्यासाठी गुरुच्या रूप धारण करतो, आणि तो कशासाठी म्हणले? दया आणि करुणा. हे गुण दोन त्या गुरुच्या जवळ आहेत. त्याने सांगितलं, म्हणले दया आणि करुणा याच्यासाठी मूळ रूप जर कोणतं असेल त्या गुरुचं, दया आणि करुणा. तो तर विश्वात्मा आहेच आहे, तो तर परब्रह्म आहेच आहे, पण त्याच्यातला मुख्य गुण काय म्हणले? दया आणि करुणा. ह्या दोन्हीसाठी तो या विश्वामध्ये येत असतो. पण जगाच्या कल्याण तुमचे अवतार, जगाच्या कल्याण तुमचे अवतार, जगाच्या तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हा पाशी. संतांनी सांगितलं की दयेसाठी आणि करुणेसाठी त्याला या विश्वामध्ये जन्म घ्यावा लागतो किंवा जन्म धारण करावा लागतो. परंतु त्याने विचारलं, म्हणले माझी एक शंका आहे, माझं एवढं प्रेम आहे, म्हणले माझ्या गुरुवर एवढं प्रेम आहे की मला माझे गुरु सोन्यासारखे वाटतात.
मग माझे गुरु सोन्यासारखे आहेत का? त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हणले बाबा, लोहाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं सोनं होतंय म्हणले, परंतु ते सोनं लोखंडाला पुन्हा सोनं करू शकत नाही. परंतु माझा सद्गुरू जो शिष्य तयार करतो, त्या शिष्य सुद्धा त्यांचं जे परोपकाराचं कार्य करत असतो, तसं ते सोन्यानं जसं लोखंड होत नाही, म्हणून तुझे गुरु सोन्यासारखे किमती जरी असले तरी सोनं होऊ शकत नाही. मग त्याने म्हणला, माझे गुरु मेरू पर्वतासारखे आहेत का? त्याने सांगितलं, मेरू पर्वतासारखी तुझ्या गुरुची उंची आहे, त्यांच्या कीर्तीची उंची तेवढी आहे, परंतु मेरू पर्वत हा कठीण आहे, परंतु गुरु मात्र कोमल हृदयाचे आहे. मग म्हणला, माझे गुरु पृथ्वीसारखे आहेत का? त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हणले, पृथ्वीसारखे महान असतील. पृथ्वी माता आहे, ती माता आहे, परंतु पृथ्वी कालांतरानं बुडणारी आहे, परत निर्माण होणारी आहे, परंतु माझे गुरु तसे नाहीत. त्यानं सांगितलं, म्हणले, गुरु समुद्रासारखे आहेत का? त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हणले, त्यांची खोली, त्यांच्या ज्ञानाची खोली जसं समुद्राची लांबी आणि रुंदी आम्हाला मोजता येत नाही, तसे सद्गुरू आहेत म्हणले, परंतु समुद्र हा खारा आहे आणि म्हणून गुरु हे खारे नाही आहेत म्हणले, माझे गुरु फार गोड आहेत. मग म्हणले, कल्पतरू सारखे आहेत का? असं विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, कल्पतरू हा फक्त कल्पनेचेच फळ देतो, परंतु माझे सद्गुरू कल्पनेच्या पुढचे फळ देतात आणि म्हणून कल्पनेसारखे सुद्धा गुरु नाही आहेत. मग गुरुचं स्वरूपच कोणतं आहे? गुरु आहेत कोण? गुरुची कृपा काय आहे? काय आहे गुरुची कृपा? प्रपंच परमार्थ जीव केला शिव, असा माझा सद्गुरू आहे, असा माझा बाप सद्गुरू आहे. कसा आहे म्हणले? प्रपंच हा परमार्थ रूप केला आणि जीवाला त्या शिव केलं, आणि ही खरी सद्गुरूची कृपा आहे. जीव शिव दोन बंधू आहेत संबंधू मुळीचे, शिवे केली तया मोठी शिष्टाई, आमुचा भाग काही न दे आम्हा. फार सुंदर आहे. जीव शिव हे दोन पक्षी एका झाडावर बसलेले आहेत आणि एक पक्ष जो आहे एक तटस्थ आहे आणि दुसरा मात्र कर्म फळ भोगशी. हा कर्म फळ एक भोगत आहे तो जीव आहे, परंतु जीव आणि शिव हे दोन भाऊ आहेत. परंतु काय गंमत आहे माहिती का तुम्हाला? त्या शिवानं या ब्रह्मांडाचं राज्य घेतलं आणि आम्हाला हा 3.5 हाताचा देह दिला. नुसता देह नाही दिला, मन बुद्धी चित्त अहंकार जोडी आले हे घोडे चार. काय केले त्या परमेश्वरानं? आमच्या सोबत बैमानी आहे की नाही? खरं सांगा. स्वतः ब्रह्मांडाचं राज्य घेतो आणि आम्हाला 3.5 हाताचा देह दिला आणि तो सुद्धा मरका, तो न टिकणारा असा देह आम्हाला त्यानं दिला. परंतु गंमत अशी बघा, दोघं भाऊ असले की नाही, वाटणी करताना मोठा भाऊ छोट्या भावाला देत नाही. अहमद आणि मोहम्मद हे 2 भाऊ होते. त्यावेळेस मुस्लिमचं राज्य होतं आणि अहमद हा मोठा होता, मोहम्मद लहान होता. त्यानं काय केलं? मोठ्यानं छोट्याला होतं नशा घ्यायची सवय आणि तो राहिला नशेमध्येच. परमेश्वरानं आम्हाला नशा दिली का नाही? या संसाराची नशा त्यानं आम्हाला दिली. हा खेळ आमच्या समोर टाकला आणि स्वतः मात्र ब्रह्मांडाच्या राज्यावर. परंतु तिथं गंमत अशी झाली माहिती का? त्याच्यामध्ये एक सज्जन येत असतो,
दोन्ही भावाच्या मध्ये सज्जन येतो आणि दोघाची वाटणी बरोबर करतो. सद्गुरूने केले तिथे भुजवनी, मला केले धनी ब्रह्मांडाचे. त्या सद्गुरुनाथाने काय केलं माहिती का? ब्रह्मांडाचा धनी केलं. कसा केला? जगद्गुरु रेणुकाचार्याने सांगितलं, अंतरात्मा जीव आणि शिव या दोघाच्या मधला जो अंतरात्मा जो सद्गुरु आहे तो या जीवाला आणि शिवाला मिळवण्याचं काम करत असतो. तशी कृपा या लक्ष्मण महाराजाला दिली. परंतु लक्ष्मण महाराज काय सांगतात? चित्त ममता ही नेली. सद्गुरूची नुसती कृपा नाही झाली, चित्त आणि ममता नेली. चित्त काय आहे? मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण आहे. अंतःकरण चतुष्टय म्हणतो आपण त्याला. हे अंतःकरण जे आहे त्याच्यातलं चित्त आपण म्हणतो की नाही. बघा चित्त कसं आहे? आपलं बाह्य चित्त आहे, आपलं चित्त बाहेर आहे, आपलं चित्त आत नाही. आपण एखाद्या वेळेस भाजी ठेवतो गॅसवर, गॅसवर भाजी ठेवलेली करपून जाते. कशी करपते माहिती का नाही तुम्हाला? आम्ही टीव्हीच्या समोर असतो. तुमच्याकडे सिरियल लागतात का नाही? आता तुमचं तेलंगण आहे, आमच्याकडे लागतात बघा. आमच्याकडे नवऱ्याची बायको हे अशी सिरियल आहेत. आणि त्याच्यामध्ये भाजी करपून गेली, सासू येते, सुनबाईला म्हणते, अगं तुझं चित्त कुठं होतं? आम्ही टीव्ही बघत असताना एकाग्रतेनं त्या टीव्ही मध्ये एवढं बघतो की त्या तिथं आमचं अस्तित्व सुद्धा राहत नाही. पूर्ण चित्त आमचं त्या टीव्ही मध्ये गेलेलं असतं. परंतु कीर्तनाला भजनाला आम्ही बसलं की एकदा लांब पाय, एकदा जवळ पाय, एकदा मांडी घालायची, एकदा लांब पाय करतो की नाही. परंतु आमचं चित्त कुठं असतं? आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे ते फिल्म येत होत्या. आमचं खूप गाव खेडगाव आणि त्या खेड्यामध्ये पिक्चर काही माहिती नव्हता. ते असे हे घेऊन यायचे फक्त पडदा आणि त्या पडद्यावर ते पिक्चर दाखवायचे. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही जायचं बस स्टँडला पळत, पिक्चर आलाय, पडदा आलाय, पडदा आलाय. त्यावेळेस 5 पैसे 10 पैसे काहीतरी होते, तेवढे द्यायचे, ते बघायला बसायचे. गंमत अशी झाली, खलनायक आणि नायक हे दोन्ही असतात की नाही. पिक्चर म्हणलं की खलनायक येतो, नायकही येतो. हे दोन्ही आले आणि तिथं आल्यानंतर ते नायक काय करू लागला? चांगलं वागू लागला, पण खलनायक त्याला त्रास देऊ लागला. त्या खलनायक त्या नायकाला मारू लागला. इतकं एकाग्र चित्त सगळ्यांचं त्याच्यामध्ये झालं होतं की लोक उठले आणि काट्या घेऊन आले त्या पडद्यावर मारायला. म्हणजे आमचं चित्त नाही तिथं एकाग्र होतं, परंतु परमार्थामध्ये मात्र आमचं चित्त एकाग्र होत नाही. या चित्ताच्या 5 वृत्त्या आहेत. काय काय त्याच्या वृत्त्या माहितीत का तुम्हाला? प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि 5वी आहे स्मृती. आणि हे 5 जे आहेत हे आम्हाला 5ही त्रास देणार आहेत. जे विपर्य आहे ते काय करते माहिती का तुम्हाला? आपल्याकडं असलेले आपले विचार दुसऱ्यांवर लादायचे, त्याला विपर्य बुद्धी म्हणतात. आणि विकल्प जे आहे ते कल्पनेनं तयार केलेले विकल्प मनात येणं, वाईट गोष्टी मनात येणं, हे विकल्प. अशा प्रकारच्या ह्या ज्या वृत्त्या आहेत चित्ताच्या, त्या सगळ्या वृत्त्या निमाल्या कुणाच्या? लक्ष्मण महाराजांचं चित्त ममता ही नेली. संसार हे स्थळाच्या शेवटचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये माणूस काय होतो माहिती का नाही? म्हणजे या संसाराला कंटाळलेला असतो आणि संसारात कंटाळून त्याची जी मनोवृत्ती आहे त्या मनावर एक गोष्ट प्रतिबिंबित होते आणि त्याला एक औदासीन्य प्राप्त होतं. आणि त्यावेळेस त्या सद्गुरूला तो शरण जात असतो. सद्गुरूला शरण जाऊन काय करतो? त्यांच्याकडून कृपा संपादन करून घेतो. कृपा संपादन करून काय करतो? चित्त ममता. ही चित्त ममता कृपा संपादन झाल्यानंतर चित्त आणि ममता माणसात जाते. ममत्व काय? ममत्व आणि माया हे दोन्ही वेगळे आहेत.
आपल्याला दिसायला जरी सारखे दिसत असले तरी माया ही मुलावर केल्या जाते आणि ममत्व जड आणि चैतन्य हे दोन्ही आहे. माझं घर, माझा मुलगा, माझं दुकान हे ममत्व आहे. जिथं माझा आहे तिथं ममत्व आहे. आणि माया म्हणजे वेगळीच आहे. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका संताचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचनामध्ये त्या संताने सांगितलं की या जीवनामध्ये सगळ्यात जर काही आपल्या परमार्थामध्ये आडवी येणारी असेल तर ती माया आहे. मायाच अजून आम्हाला कळली नाही. खरं तर ती आपली पाठराखी नसल्यासारखी आपल्या पाठीमागे आहे. आपल्या सावलीप्रमाणे ती आपल्या सोबत असते आणि ती माया सोडली पाहिजे असं कोण सांगू लागलं? संत सांगू लागले होते. सांगत असताना हजारो लोक होते आणि त्याच्यामध्ये एक माणूस उभा राहिला. त्यानं सांगितला, महाराज मला माया सोडायची. महाराजाला किती आनंद झाला माहिती का? एवढ्या लोकांमध्ये एक जरी सुटला त्या मायेमधून तरी मी जिंकलं म्हणले. त्या माणसाला जवळ बोलवलं, माईक दिला आणि सांग म्हणले माया का सोडायची. तेव्हा त्यानं सांगितलं, माया माझ्या बायकोचं नाव आहे म्हणले. शिवहार शिवहार माया काय सांगितलं? माझ्या बायकोचं नाव आहे. बायकोला सोडायचं होतं, मायेला सोडायचं नव्हतं आणि माया सुटू बी शकत नव्हती. म्हणून प्रपंच आणि परमार्थ ही एक रूपामध्ये जर आपण केला. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात लक्ष्मण महाराज, आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय. आता झालो मी निर्भय, 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 बळकट धरिले गुरुपाय, बळकट धरिले गुरुपाय, आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय, बळकट धरिले गुरुपाय, आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय, बळकट धरिले गुरुपाय, बळकट धरिले गुरुपाय, आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय, आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय. पहिल्या चरणामध्ये लक्ष्मण महाराज सांगतात की सद्गुरूची कृपा झाली आणि माझी चित्त ममता ही नेली. माझी चित्त ममता त्याने नेली म्हणले, सोबतच घेऊन गेले आहे की नाही. सद्गुरूच्या एकदा शरण गेल्यानंतर तो चित्त आणि ममता घेतो. शरण यायचं असेल तर शरण, शरणांगत आणि शरणार्थी हे 3 प्रकार आहेत शरणाचे. लक्ष्मण महाराज शरण गेले त्या सद्गुरूला आणि म्हणून त्यांच्यावर कृपा झाली. तुम्हाला एक उदाहरण सांगू का शरणाचं? आमची आई दिंडीला निघाली होती
आणि लेकरू मागं लागलं होतं 5 वर्षाचं. 5 वर्षाचं लेकरू मागं लागल्यानंतर आई म्हणते त्याला, बाळा तू चालत नाहीस आणि मला तुला घेऊन चालणं होणार नाही आणि त्याच्यामुळं मी तुला सोबत दिंडीला नेणार नाही. सांगितल्यानंतर ते बाळ आईला विनंती करतो, आई मी चालतो ग, आई मी चालतो ग, पण मला दिंडीला घेऊन चल. शेवटी बाळ रडायला लागते आणि नाविलाज असतो, आईला ते बाळाला घ्यावं लागते सोबत. थोडस चलते बाळ, थोडस चलतं, पाय दुखायला लागलेत. आई पहिला पुंगा काढतो तो, आई माझे पाय दुखायला लागलेत. त्यावेळेस आई म्हणते, तुला मी सांगितलं होतं ना की तुला चालायचं असलं तरच चल, नाहीतर यायचं नाही. पुन्हा थोडं चालतो, थोडं चाललं की म्हणते, आई मला घे, माझे पाय दुखायला लागलेत, आई मला घे म्हणतो. आई तरी घेत नाही. आई म्हणते, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुला घेऊन मला चालणं होणार नाही आणि म्हणून तुला येऊ नको म्हणलं होतं. तू आलास, परत बाळ थोडं चालतो. थोडं चालल्यानंतर त्यानं म्हणते, आता करावं काय. शेवटी त्यानं काय करते माहिती का, सगळं अंग टाकून देतो, जमिनीवर अंग टाकून देतो. आणि टाकून दिलेलं ते बाळ जमिनीवर अंग टाकल्याबरोबर आई धावत जाते ते बाळाकडं, त्याला उचलून घेते, त्याची पप्पी घेते आणि त्याला मन्मथ स्वामीचं दर्शन देते. ही शरणागती आहे, हे शरण आहे. ज्या वेळेस आम्ही अंग टाकून देतो आमच्या सद्गुरूजवळ की मला काहीच कळत नाही, आम्ही आमच्या गुरुजवळ जाऊन काय मागतो, माझं तिचं जमन आहे की नाही. आम्ही काय मागतो आमच्या गुरुकडे जाऊन, दुकान चलन, सून नांदन, लिकीला नेहणं. आम्ही रोज घराने ऐकतो आपणच्या आपले गुरुमौली, त्यांच्याकडे आलेले जे लोक असतात कोणीच विचारत नाही, काही दुसरं कोणीच विचारत नाही. अशा प्रकारचे आम्ही त्या गुरुला प्रश्न विचारतो. पण तसं नाहीये. शव्य गुरु समस्थानम शिवये वन संशयः. शव्य गुरु समस्थानम, सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही. आमच्या मनातला जो संशय आहे, परमार्थिक जो संशय आहे, तोच फक्त आमच्या गुरुकडे बोलला गेला पाहिजे. आमची सेवा कशी आहे तुम्हाला सांगू का उदाहरण. दोघं नवरा बायको होते. आता तुमच्या गावात तसे लोक आहेत की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्याकडं मारुती मंदिरावर बसणारे काही टपुरे आहेत. आम्ही त्यांना टपुरे म्हणतो. जे घरकाना घाटका, घरातही काम करत नाहीत, समाजातही काम करत नाहीत, असे तमोगुणी वृत्तीचे जे लोक असतात ते मारुतीवर गप्पा मारणारे असतात, मारुतीच्या मंदिरावर. कारण ते मंदिर कुणाचा, बापाचं नसतं आहे की नाही. मग अशा ठिकाणी बसायचं, बसून बसून ह्याचं त्याचं काढायचं, छेडाछेडी करायची, घरी जायचं, आयतं मागायचं जेवायला, बायकोनं शेतात काम करावं आणि ह्याला खाऊ घालावं. असं होतं तो माणूस. ही बाई म्हणली जेवायला वाट बदला मला पटकन. हिनं म्हटली 2 पैसे कमाई करून आणीनच, तुला जेवायला कुठलं देऊ. तेव्हा हा मग म्हणतो, ह्याला राग आला त्यावेळेस. अशा लोकांना स्वाभिमान पण नसतो. तुमच्याकडल्या लोकांना बोलत नाहीये बरं का, नाही तर म्हणताल ते कीर्तनकार येऊन आम्हाला बोलून गेली म्हणून. आमच्याकडचे टपुरेत. आणि असं केल्यानंतर त्यांनी काय केलं, राग आला जोरात. त्याने म्हणला मी घर सोडून निघून जाईल म्हणला. ती बाई म्हणली खुशाल जा, नाहीतरी काय काम करायलाच म्हणली. पैसा आणत नाही, काम करत नाही, घरी आले की उलट रागात येतो, शिव्या देतो, मारहाण करतो. त्याच्यापेक्षा गेलास तर फार चांगले म्हणल्यानंतर हा खरंच राग आला होता. जाऊन बसला मारुतीच्या पारावर. म्हणलं आता काय करावं, आता काही समजत नाही, आता काय करावं. म्हणल्यानंतर आता तर बायकोला मी जातो म्हणले आता, आणि नाही गेलो तर आपला स्वाभिमान दुखावला जाईल, जावं कुठं. मग म्हणले आता गुरुच्या मठाला जाऊ. गुरुच्या मठाकडे निघाला. मठात गेल्यानंतर साष्टांग नमस्कार केला महाराजांना. महाराज म्हणले बरं झालं बाबा तू आलास. सेवक आमचे
बाहेरगावी गेलेत म्हणले, महिन्यासाठी येणार नाहीत, तू आलास ते फार चांगलं झालं म्हणले, कपडे धुवायचे पडलेत. काय सांगितलं? कपडे धुवायचे पडलेत म्हणले, तेवढे कपडे धुवून घ्या. सांगितले नंतर हा म्हणतो, आता महाराजांना तर धोबीच केलं की म्हणलं, मला घरी कधी काम केलं नाही, इथं गुरुच्या मठात येऊन काय काम करावं. नाविलाज असतो ते कपडे उचलले, कपडे धुतले. अशा लोकांच्या मनामध्ये विचार फार येत असतात. विचाराला फार हुशार असते ते लोक. एक दिवस 2 दिवस कपडे धुतले, तिसऱ्या दिवशी ह्याने विचार केला आणि महाराजाकडे आला. महाराजाला नमस्कार केला. म्हणले, महाराज, पाप करता पुण्य करता पाप घडे. तुमच्या मी मठाला आलो, तुमचे कपडे धुवायला म्हणले, पण माझा पाय तुमच्या कपड्याला लागायलाय. माझा पाय तुमच्या कपड्याला लागला तर मला पाप लागल म्हणले. त्याच्यापेक्षा तुम्हीच माझे कपडे धुवा. तुमचा पाय जर माझ्या कपड्याला लागला तर मी माझे कपडे पवित्र होतील म्हणले. शिवाहारे शिवाहारे. आमची सेवा जर अशी असेल तर कृपा त्या सद्गुरूची होईल का? पुण्य करिता पाप जोडे, पुण्य करिता पाप जोडे, पुण्य करिता पाप जोडे, पुण्य करिता पाप जोडे. आवाज सोड रे बाबा. हो पुण्य करिता पाप पुण्य करता करताच पाप घडलं असं आपण आत्ताच ऐकलं. परंतु सर्वज्ञ नावाचा शिष्य मात्र तसा नव्हता. तो कसा होता माहिती का? गुरु महाराजांचे खडावं, ज्या झाडापासून बनतात ते झाड बी व्हावं. ज्या चौकटीतून गुरु महाराज पाय देऊन जातात ती चौकट मी व्हावी. ज्या घोडीवर गुरु महाराज बसतात ती घोडी मी व्हावं. एवढी समर्पण भक्ती जर असेल तर तिथं सद्गुरूची कृपा होते. लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, आता झालो मी निर्भय, आता मला भीती कशाची राहिलीच नाही म्हणले. कारण सद्गुरूची कृपा झाली. आता कधी? आता. आता म्हणजे तरी वर्तमान सांगितलं आम्हाला. वर्तमान हा किती क्षण थांबतो? आम्ही आत्ता कीर्तन केलं, एवढा वेळ जो आपण बोललो 1 तासाचं, ते कुठं गेलं?
भूतकाळामध्ये गेला, परंतु आता जे शब्द बाहेर पडत आहेत, आता इथून मी निर्भय झालो म्हणले, माझ्यामध्ये भीती राहिली नाही. भीती कशाची हो आपल्याला? भीती अनेक प्रकारची आम्हाला होती. भूताची भीती वाटती, नवऱ्याची भीती वाटती, सासऱ्याची भीती, ही भीती वेगळी. संसारातली भीती, संसाराची भीती म्हणजे जन्म आणि मरणाची भीती ह्या जीवाला जास्त आहे. कारण आहे का, आतापर्यंत आमचे भरपूर जन्म झाले, आम्ही कितीदा मेलो, कितीदा जन्मलो, किती वेळेस संसार केला, हे आम्हाला काही माहिती नाही. कारण हे अव्यक्त आहे सगळं. आम्ही मागच्या जन्मी कोण होतो आणि पुढचा जन्म आम्हाला कुठं मिळणार आहे हेही आम्हाला माहिती नाही. आम्हाला माहिती आहे का होय? माहिती नाही. आमचं जीवन म्हणजे कसं आहे बघा, एक झाड दारामध्ये लावलं, त्याला पानं फुलं फांद्या आल्या, एक कळी निर्माण झाली, त्या कळीला फुलली, ते एक फूल झालं, त्याच्या पाकळ्या गळाल्या, 3 दिवस टवटवीत राहिलं, पाकळ्या गळाल्या आणि बीज निर्मिती झाली. हे विश्वास आहे. शिवयोगी शिवाचार्याने सांगितलं, म्हणले या पृथ्वीचा चुरा केल्यानंतर जेवढे कण होते तेवढे जन्म या मानवाचे झालेले आहेत. 84 लक्ष योनी फिरल्यावर एक जन्म मानवाचा, पुन्हा 84 जन्म फिरल्यावर पुन्हा एक जन्म मानवाचा, आहे की नाही? असे किती जन्म झाले आम्हालाही माहिती नाही. आणि म्हणून जन्मालिया तू करिबा स्वहित द्वारा पुत्र